नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 6वे वर्तुळ सर्कल या प्रकरणातील एकरूप जीवांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर सराव संच 6.2 मधील पहिले 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत. या व्हिडिओतील प्रत्येक घटक आपण सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नंतर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासणार आहोत. Let us learn some properties of congruent chords. Means we have to learn these two theorems here. And after that, I will solve first two examples from practice set 6.2. आता आपण एकरूप जीवांचे गुणधर्म मधील पहिला गुणधर्म अभ्यासूया. मी ते हा फक्त गुणधर्म समजावून देणार आहे. या प्रमेयाची सिद्धता पुस्तकामध्ये दिलेली आहे, तुम्ही ती अभ्यासू शकता पुस्तकातून. त्यामुळे मी इथे प्रमेय पूर्ण न समजावून देता फक्त या प्रमेयाचा अर्थ या ठिकाणी समजावून देणार आहे. प्रमेयाचं विधान असं दिलेलं आहे की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे काय, या प्रमेयाचा अर्थ इथे मी समजावून देतोय की ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ दिलेलं आहे. या वर्तुळात AB आणि CD या दोन जीवा एकरूप दिलेल्या आहेत. या दोन जीवा एकाच वर्तुळातील आहेत आणि त्या एकरूप आहेत. मग या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्र O पासून समान अंतरावर असतात असं या प्रमेयाचा अर्थ आहे. म्हणजे काय, तर इथे पक्षमध्ये निम्न वाक्य आपण तोडलेलं असतं ते पक्ष म्हणून घेत असतो. पक्ष म्हणजे दिलेल्या गोष्टी असतात. मग इथे O केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. या वर्तुळात AB आणि CD या दोन जीवा एकरूप आहेत. हे इथे आपण पक्ष म्हणून घेतलेला आहे. केंद्रापासून जीवेवरती लंब टाकलेला आहे. OP लंब आहे AB वर आणि OQ हा DC वर लंब आहे. लंब म्हणजे काटकोन करणारी रेषा आहे. त्यामुळे कोन OPA काटकोन आहे इथे दाखवलेला आहे आणि कोन OQD सुद्धा इथे काटकोन दाखवलेला आहे. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण म्हणजेच त्रिकोण OQD आणि त्रिकोण OPA हे दोन्हीही त्रिकोण काटकोन त्रिकोण या ठिकाणी आहेत. आणि मग आपल्याला इथे सिद्ध करायचं की जेव्हा एकाच वर्तुळातील दोन जीवा एकरूप असतात तेव्हा त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजेच AB जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे OP आणि DC किंवा CD या जीवेचं केंद्र O पासूनचं अंतर आहे OQ. म्हणजे OP आणि OQ हे समान आहेत आपल्याला इथे सिद्ध करायचं. म्हणजे साध्य आहे OP बरोबर OQ हे आपलं साध्य आहे. आणि मग पुढे इथे पूर्ण सिद्धता इथे पान नंबर 80 वरती तुम्हाला सिद्ध करून दाखवलेली आहे की तुम्ही ती अभ्यासू शकता. कर्णभुजा प्रमेयाच्या कसोटीचा उपयोग करून हे दोन त्रिकोण इथे एकरूप दाखवलेले आहेत आणि मग OP बरोबर OQ हे आपल्याला लिहिता येईल, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात असा हे प्रमेय या ठिकाणी इथे सिद्ध करून दाखवलेला आहे. तेव्हा या प्रमेयाचा अर्थ थोडक्यात एवढाच असा आहे की एकाच वर्तुळात जेव्हा जीवा एकरूप असतात तेव्हा त्या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. हे या प्रमेयामध्ये इथे सिद्ध केलेलं आहे. आता हाच गुणधर्म आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात इथे पाहूया. मी इथे देखील तुम्हाला या प्रमेयाचा फक्त अर्थ समजावून देणार आहे. प्रॉपर्टी मीन्स theorem is congruent chords of a circle are equidistant from the center of the circle. While solving any theorem, first half sentence we consider as a given and next half sentence we have to prove. So here first half sentence is the congruent chords are given of a circle and we have to prove that they are equidistant from the center. Means here we will draw the figure first. Here point O is the center of this circle and in this circle chord AB and chord DC both the chords are congruent, means they have equal length. And here we draw a perpendicular from the center to each of the chord, means OP is perpendicular to chord AB and OQ is also perpendicular to CD. This is all things we have written as a given. And we have to prove that both the chords are equidistant from the center. Means we have to prove that OP is equal to OQ. This is we have to prove here. Now in this figure, if we join OA and OD here, we get two triangles.
triangle OPA and triangle OQD, and both the triangles are right angle triangle here because OP is perpendicular to AB here. Here is 90-degree angle and here is also 90-degree angle. So both the triangles are right angle triangle, and here proof is given on page number 80. So you can learn this proof from the textbook. I will explain only theorem here. So meaning of this theorem is, if the chords are congruent of a circle, then both the chords are equidistant from the center here. Means AB and DC, both the chords are congruent, means they have equal length. Then both the chords are equidistant from the center, means OP is also equal to OQ. So this is the meaning of this theorem. आता दुसरा गुणधर्म असा दिलेला आहे की एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. म्हणजे इथे या प्रमेयाचा अर्थ आपण थोडक्यात समजावून घेऊया. ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये दोन जीवा आहेत, एक एबी जीवा आहे आणि एक सीडी जीवा आहे. या दोन्ही जीवा केंद्र ओ पासून समान अंतरावर आहेत. म्हणजे ओपी आणि ओक्यू हे जे अंतर आहे हे समान आहे. इथे आपण यांना समान अंतर कळण्यासाठी मी यांना दोघांना सारखी खूण करतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ओपी आणि ओक्यू समान आहेत. मग दोन्ही जीवा एकाच वर्तुळात आहेत आणि या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्र ओ पासून समान अंतरावर आहेत, म्हणजे ओपी आणि ओक्यू समान आहेत. तर आपण म्हणू शकतो की या दोन्ही जीवा सुद्धा एकरूप आहेत, असा या प्रमेयाचा अर्थ आहे. म्हणजे केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा जर एकाच वर्तुळात असतील तर त्या एकरूप असतात, असा या प्रमेयाचा अर्थ आहे. Now let us learn the second property. The statement of this theorem is, the chords of circle equidistant from the center of circle are congruent. Here from this figure I will explain this theorem. Here point O is the center of this circle and AB and CD are the two chords of this circle. Now here both the chords AB and CD are equidistant from the center O, means OP is equal to OQ. This is given. So whenever the chords of a circle which are equidistant from the center, then both the chords are congruent. So chord AB and chord CD are congruent here. So this is the meaning of this statement. आता जी आपण दोन प्रमेय पाहिली ती एकाच वर्तुळाऐवजी एकरूप वर्तुळ घेऊन सुद्धा आपल्याला सिद्ध करता येतात. म्हणजेच वरील प्रमेय थोडक्यात आपल्याला अशी सांगता येतील की एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. आणि दुसरं प्रमेय आता आपण पाहिलं की एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. तर या दोन प्रमेयांचा उपयोग करून आपण 6.2 मधील पहिले दोन उदाहरणे सोडवणार आहोत. The above two theorems can be proved for two congruent circles also. So first theorem is, congruent chords in a congruent circles, or you can say in a circle, are equidistant from the respective centers. And second theorem is, chords of congruent circles or chords of a circle which are equidistant from their respective centers are congruent. So by using these two theorems, we will solve first two examples from practice set 6.2. सराव संच 6.2 मधील प्रश्न पहिला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेंटीमीटर लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील. क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.2 फॉर सेमी इंग्लिश स्टुडंट्स is given as, radius of a circle is 10 centimeter. There are two chords of length 16 centimeter each. What will be the distance of these chords from the center of circle? आता या पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला जी गणितात माहिती दिलेली आहे त्यावरून आपण प्रथम आकृती तयार करायची आहे. मी इथे आकृती काढलेली आहे, तुम्ही पण ही आकृती काढायची आहे. मी आकृतीत काय काय दाखवलेलं आहे ते मी एक्सप्लेन करतोय. ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळात एबी आणि पीक्यू या दोन जीवा आहेत आणि या दोघांची लांबी आपल्याला दिलेली आहे प्रत्येकी 16 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही जीवा एकरूप आहेत हे आपल्याला गणितात सांगितलेलं आहे. तसंच या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 10. म्हणजे इथे OA आणि OP या त्रिज्या दिसत आहेत आकृतीमध्ये. तर या दोघांची लांबी 10 सेंटीमीटर दिलेली आहे. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं एक्सप्लेन करतोय. इन दिस फिगर O is the center of circle and AB and PQ are the two chords of length 16 centimeter each.
means here two chords are congruent chords because their lengths are same. Now here radius of circle is given, that is 10 centimeter. So OA is also radius and OP is also radius. So OA is equal to OP is equal to 10 centimeter. हे आपल्याला या गणितात दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलंय की केंद्रापासून या दोन्ही जीवांचं अंतर किती आहे, म्हणजेच OM आणि ON किती आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. म्हणजेच या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की what is the length of each chord from the center, means OM and ON we have to find here. आता या उदाहरणामध्ये केंद्रापासून आपण जीवेवरती लंब काढलेला ही आपण एक रचना केलेली आहे. म्हणजेच OM हा AB वर लंब काढला, इथे काटकोन दाखवलेला आहे. तसंच ON हा PQ जीवेवरती लंब काढलेला आहे, म्हणजे इथे N जवळ काटकोन दाखवलेला आहे. मग तेच मी इथे लिहिलंय, OM हा लंब आहे AB वर, ON हा लंब आहे PQ जीवेवरती. ही आपण रचना केलेली आहे. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की we have done the construction here. OM is perpendicular to chord AB and ON is also perpendicular to chord PQ. It means that here angle OMA is of 90 degree. Similarly here angle ONP is also of 90 degree. तर ही रचना आपण केली आणि इथे आपल्याला OM आणि ON काढायचं, कारण we have to find the distance of each chord from the center we have to find, means OM and ON we have to find here. आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला केंद्रापासून जीवेवर काढलेला जो लंब असतो तो जीवेस दुभागतो हा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणजेच OM हा AB वर लंब काढल्यामुळे जीवेचे दोन समान भाग होतात, जीवेला तो दुभागतो हा लंब OM. म्हणजेच AM आणि MB हे दोघेही 8-8 प्रत्येकी होतील, कारण AB ची लांबी आपल्याला दिलेली आहे 16, म्हणजे हे प्रत्येकी 8-8 होतील. तसंच इथे पण होईल. ON हा PQ जीवेवरती लंब काढलेला आहे, म्हणजे याही जीवेचे दोन समान भाग होतील, कारण केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणजे जीवेचे दोन समान भाग होतात. म्हणजे PN आणि NQ हे सुद्धा प्रत्येकी 8 होतील, कारण PQ ची लांबी पण 16 दिलेली आहे, म्हणजेच हे दोघे 8-8 होतील. म्हणजे M हा AB चा मध्यबिंदू झाला, इथे N हा जीवा PQ चा मध्यबिंदू झाला. म्हणजे सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, इफ वी ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू chord, it bisects the chord. So here OM is perpendicular on chord AB. So this perpendicular bisects the chord AB, means AM and MB are equal. Similarly here ON is perpendicular on chord PQ. So PN and NQ are also equal, means they are congruent. So here point M is a midpoint of chord AB and point N is a midpoint of chord PQ here. हेच मी इथे दोन्ही गुणधर्म लिहिलेत मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी. दोन्ही विधानांचा प्रमेयांचा इथे उल्लेख केलेला आहे. वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. The perpendicular drawn from the center of circle to its chord, it bisects the chord. या गुणधर्मानुसार आपण इथे सांगू शकतो की AM आणि MB इक्वल आहेत आणि PN आणि NQ इक्वल आहेत. मग तेच मी इथे लिहितोय की AM इज इक्वल टू MB इज इक्वल टू AB अपॉन 2, कारण बायसेक्ट करतो त्या कॉर्डला. AB चे दोन समान भाग होतात, म्हणजे 2 ने भागतोय. म्हणजेच AB ची लांबी दिलेली आहे 16, म्हणजेच हे प्रत्येकी 8 सेंटीमीटर होईल AM आणि MB जे मी आकृतीत दाखवलंय. तसंच इथे होईल PN इज इक्वल टू NQ इज इक्वल टू PQ अपॉन 2. PQ चे दोन समान भाग होतील, म्हणजेच PQ पण 16 दिलेला आहे, 16/2, म्हणजेच PN आणि NQ सुद्धा प्रत्येकी 8 सेंटीमीटर होतील. आणि ते मी आकृतीत दाखवलं इथे 8-8 आहे आणि हे पण AM आणि MB पण 8-8 आहे. मग आता आपण यातील कुठलाही एक काटकोन त्रिकोण विचारात घ्यायचा आहे, कारण या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला 2-2 बाजू कळलेल्या आहेत आणि तिसरी बाजू काढायची आहे. त्यासाठी पायथागोरसचं प्रमेय, पायथागोरस थेरम आपल्याला वापरायचा आणि तिसरी बाजू आपल्याला काढायची आहे. मग आता मी हा त्रिकोण ONP विचारात घेतोय. म्हणजेच मी इथे लिहितोय त्रिकोण ONP मध्ये सेमी इंग्रजीचे विद्यार्थी मात्र लिहिताना इन ट्रायंगल ONP असं लिहितील. काटकोन कुठे तुम्ही सांगतोय, ONP हा अँगल 90 मापाचा आहे, कारण पायथागोरस वापरताना काटकोन त्रिकोणात काटकोन कुठे पहिलं सांगायचं आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी याची सुरुवात करताना लिहितील इन ट्रायंगल ONP, अँगल ONP इज इक्वल टू 90. आपण हा त्रिकोण ONP विचारात घेतलेला आहे. मग आता या त्रिकोणामध्ये
आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. मग कर्ण आहे ओपी. पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहिती आहे, कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असते, सारखी असते. कर्णाच्या वर्गा इतकीच उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असते. म्हणजे कर्ण आहे इथे ओपी. ओपीचा वर्ग बरोबर ON वर्ग अधिक NP वर्ग. NP किंवा PN पण लिहू शकता. याला आधार द्यायचा आहे पायथागोरस प्रमेय. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इथे असं लिहितील, हिअर in this triangle ONP, angle ONP is 90 degree. So hypotenuse is OP here. The side opposite to 90 degree is called as hypotenuse in this triangle. So OP is hypotenuse. So we are using here Pythagoras theorem. Square of the hypotenuse is equal to the sum of squares of the remaining two sides. So OP square is equal to ON square plus NP square. So you can write here a reason is Pythagoras theorem. Pythagoras theorem. Now put the values. मग याच्यात किमती ठेवूया आपण. OP ची किंमत दिलेली आहे 10. ON ची किंमत आपल्याला काढायची आहे, त्यामुळे ON स्क्वेअर तसंच, आणि PN दिलेला आहे 8. 8 चा स्क्वेअर होईल. मग 10 चा स्क्वेअर 100. ON स्क्वेअर आहे तसंच. 8 चा स्क्वेअर 64. 64 ला डावीकडे घेतलं मायनस झाले, इज इक्वल टू ON स्क्वेअर मिळालं. म्हणजेच 36 इज इक्वल टू ON स्क्वेअर. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढू. तुम्ही लिहिताना दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू असं लिहा. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट आलं. 36चं स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ 6 आलं. ON स्क्वेअरचं वर्गमूळ आलं ON, म्हणजेच आपल्याला मिळालं ON इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. मग आता ON 6 आहे म्हणजे OM पण 6च असणार आहे, कारण या दोन्ही जीवा एकरूप आहेत हे आपल्याला दिलेलंच आहे, कारण दोघांची लांबी प्रत्येकी 16 आहे. म्हणजेच एकाच वर्तुळात जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. हा गुणधर्म हे प्रमेय आत्ताच आपण अभ्यासलेला आहे. म्हणजेच इथे आपण त्या प्रमेयाचा उल्लेख करूया. आणि OM आणि ON दोघे इक्वलच आहेत, म्हणजे ON 6 आलेला आहे म्हणजे OM सुद्धा 6च आहे. हे उत्तर आपण इथे खाली लिहूया. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे इथे जीवा एकरूप आहेत, म्हणजेच एकाच वर्तुळातले जीवा एकरूप आहेत म्हणजे त्या केंद्रापासून समान अंतरावर आहेत, म्हणजे OM आणि ON सारखे आहेत. तेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असे लिहितील. प्रॉपर्टी अशी लिहितील. The theorem, congruent chords of a circle are equidistant from the center of the circle. Here AB and PQ both the chords are congruent, so they are equidistant from the center, means OM is equal to ON. म्हणून आपण फायनल आन्सर असं लिहू शकतो. OM इज इक्वल टू ON. ON ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 6, म्हणजे OM आणि ON दोघे इक्वलच आहेत, समानच आहेत. त्यांचं अंतर असणार आहे 6 सेंटीमीटर. आणि तीच किंमत आपल्याला या उदाहरणात काढायची होती की दोन्हीही जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहेत विचारलं होतं. तर दोन्ही जीवा या वर्तुळ केंद्र O पासून प्रत्येकी 6 सेंटीमीटर अंतरावरती आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे OM इज ऑल्सो 6 सेंटीमीटर, ON इज ऑल्सो 6 सेंटीमीटर. आता सराव संच 6.2 मधील प्रश्न दुसरा सोडूयात. मराठी माध्यमासाठी असा प्रश्न दिलेला आहे. एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेंटीमीटर अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवांची लांबी काढा. सेमी इंग्रजीसाठी प्रश्न दुसरा असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.2. इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर, two equal chords are at a distance of 5 centimeter from the center. Find the lengths of chords. आता हा प्रश्न दुसरा मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मी एकाच वेळेला इथे समजावून देतोय. दिलेल्या माहितीवरून आपण प्रथम आकृती तयार करायची आहे. ड्रॉ द फिगर फर्स्ट. बिंदू O केंद्र असलेलं हे एक वर्तुळ घेतलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये दोन एकरूप जीवा आपल्याला घ्यायचे आहेत, कारण गणितात सांगितलं की दोन्ही जीवा समान लांबीच्या आहेत. म्हणजेच AB आणि PQ या दोन जीवा एकरूप जीवा मी काढलेल्या आहेत, समान लांबीचे जीवा काढलेले आहेत. आणि तेच मी इथे लिहिलंय AB इज इक्वल टू PQ, कारण आपल्याला गणितात सांगितलं की AB अँड PQ बोथ दी कॉर्ड्स आर ऑफ सेम लेंथ, म्हणून त्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत. म्हणजेच AB इज इक्वल टू PQ.
या जीवा आहेत असं मी इथे लिहिले आणि लिहिताना तुम्ही सुरुवातीला असं लिहा इथे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ए बी आणि पी क्यू या जीवा आहेत. तसंच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन द फिगर पॉइंट ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल अँड ए बी अँड पी क्यू आर द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. या गणितात आपल्याला आणखीन एक माहिती दिलेली आहे की वर्तुळामध्ये त्रिज्या ही आपल्याला दिलेली या वर्तुळाची 13 सेंटीमीटर आहे. सो रेडियस ऑफ दिस सर्कल इज 13 सेंटीमीटर. म्हणजे ओ ए पण 13 आहे, ओपी पण 13, कारण ओ ए आणि ओपी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. रेडिया ऑफ सेम सर्कल ओ ए इज इक्वल टू ओपी इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. मग आपण इथे ओ एम हा लंब टाकला या जीवेवरती, ओ एन हा पी क्यू जीवेवरती लंब घेतला. सो ओ एम इज परपेंडिक्युलर टू ए बी अँड ओ एन इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड पी क्यू. इथे आपल्याला दोन्ही जीवांचं केंद्रापासूनचं अंतरही गणितात दिलेलं आहे. म्हणजेच ओ एम 5 आहे आणि ओ एन सुद्धा 5 आहे हे सांगितलेलं आहे गणितामध्ये. मग आपण प्रमेयाचा उपयोग करूया. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब हा जीवेस दुभागतो. मग या गुणधर्माचा उपयोग करून आपण इथे त्याचा उल्लेख केलेला आहे आणि तसंच सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण तो गुणधर्म इथे लिहूया. हाच गुणधर्म मी इथे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिला. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड इट बायसेक्स द कॉर्ड. मग या गुणधर्मानुसार आपण सांगू शकतो की एम आणि एम बी दोघे इक्वल आहेत आणि ते ए बीच्या निम्मे असणार आहेत. तसंच पी एन आणि एन क्यू दोघेही इक्वल आहेत आणि या दोघांची लांबी ही पी क्यूच्या बरोबर निम्मी असणार आहे. कारण एन हा पी क्यूचा मध्यबिंदू आणि एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे असाच हा गुणधर्म आपल्याला इथे सांगतो. त्यामुळे एम आणि एन हे दोन्ही जीवांचे अनुक्रमे मध्यबिंदू आहेत. मग यातला कोणताही एक त्रिकोण आपण विचारात घ्यायचा. मी हा वरचा त्रिकोण विचारात घेतलेला आहे. त्रिकोण ओ एम ए हा विचारात घ्यायचा आहे. ट्रायंगल ओ एम ए. मग या ट्रायंगल मध्ये इथे अँगल ओ एम ए जो आहे तो 90 डिग्री दिलेला आहे आपण, कारण इथे लंब घेतलेला आहे. त्यानुसार ओ एम हा लंब आहे बी जीवेवरती. त्यामुळे ओ एम ए हा कोन आहे तो 90 अंश मापाचा आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल ओ एम ए अँगल ओ एम ए इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. काटकोन इथे झालेला एम जवळ म्हणजे समोरची बाजू कर्ण आहे, म्हणजे ओ ए हा कर्ण आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची आहे. मग तीच आपण इथे केली आहे. ओ एचा वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक ए एम वर्ग, पायथागोरसचे प्रमेय. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील square of the hypotenuse is equal to sum of squares of the remaining two sides. So OA is the hypotenuse here in this right angle triangle. The side opposite to 90 degree is called a hypotenuse in this triangle. So OA is hypotenuse. So square of hypotenuse is equal to OA square is equal to remaining two sides are OM and AM. So sum of squares of the remaining two sides. So OM square plus AM square. Reason is Pythagoras theorem. Now put the values. याच्यात किमती ठेवल्या. OA ची किंमत आहे 13 आणि OM ची किंमत आहे 5 तिथे ठेवली. AM स्क्वेअर ची किंमत काढायची ते आहे तसंच ठेवलं आणि मग 13चा वर्ग 169 झाला. 5चा वर्ग 25 पुढच्या पायरीला. AM वर्ग आहे तसंच लिहिला. मग 25 ला डावीकडे घेतलं ते वजा झाले. 169 मधून 25 वजा झाले. AM स्क्वेअर आहे तसंच. मग या दोघांची वजाबाकी झाली 144. सो 144 इज इक्वल टू AM स्क्वेअर. मग दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे आणि हे वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला 144चं वर्गमूळ मिळालं 12, AM स्क्वेअरचं वर्गमूळ मिळालं AM. मग AM बरोबर 12 सेंटीमीटर मिळाला. आता इथे आपण AM ची किंमत काढली 12, म्हणजे MB ची पण 12च असणार आहे आणि इथे दोन्ही जीवा एकरूप आहेत हे सुरुवातीलाच आपण स्टार मध्ये म्हटलेलं आहे. याला स्टार विधान म्हटलेलं आहे मी. आणि इथे जे आपण हा गुणधर्म वापरलाय, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड इट बायसेक्ट्स द कॉर्ड. मग इथे आपण लिहिलं की एम आणि एम बी इक्वल आहेत, ते एबीच्या निम्मे आहेत. पीएन आणि एनक्यू पण इक्वल आहेत, ते पीक्यूच्या निम्मे आहेत. म्हणजे स्टार आणि डबल स्टार वरून आपण पुढचा गुणधर्म म्हणजे तो गुणधर्म हे दोन्ही इथे वापरून आपण पुढची पायरी अशी लिहू शकतो. फ्रॉम स्टार अँड डबल स्टार. मराठी माध्यमाचे विद्यार्थी येथील स्टार आणि या डबल स्टार या दोन विधानांवरून मी लिहितोय की एबी ची किंमत आपल्याला काढता येईल की एम बरोबर एबी छेद 2 आहे. म्हणजेच एबी बरोबर एम आणि 2चा गुणाकार करायचा. मग तेच इथे लिहिलंय एबी बरोबर 2 इंटू AM. मग AM ची किंमत आत्ताच काढली 12, ती इथे ठेवली. मग 2 गुणिले 12 झाले 24. म्हणजे एबी ची किंमत मिळाली 24 सेंटीमीटर. म्हणजे एबी जीवा आहे 24 सेंटीमीटर. पण एबी आणि
PQ दोन्हीही इक्वल आहेत, हे सुरुवातीला स्टार मध्ये आपण म्हटलेलं आहे. म्हणजेच AB ची लांबी कळली 24 आहे, म्हणजे PQ ची लांबी सुद्धा 24च आहे. कारण AB आणि PQ दोन्ही जीवा समान लांबीचे आहेत, ते गणितात सांगितलेलं आहे. म्हणजेच AB ची लांबी 24 आहे, म्हणजे PQ ची सुद्धा 24 आहे. आणि तीच किंमत आपल्याला इथे काढायची होती. या दोन्ही जीवांची लांबी आपल्याला या गणितात विचारलेली होती, ती आपण इथे काढलेली आहे. म्हणजेच in this example both the chords are of equal length. It is given, that is AB is equal to PQ, this is given. So here we find that AB is equal to 24 centimeter, means PQ is also 24 centimeter, because both the chords are congruent chords. It is given in the example. So AB is equal to PQ is equal to 24 centimeter, and this is we have to find in this example.